नमस्कार मित्रांनो, आता आपण बघत आहात काय काय बघा बरं सर्कस. मित्रांनो, आज आपण मोबाईल, सिनेमा, सोशल मीडियाच्या दुनियेत रमलेलो आहोत. पण एक काळ असा होता मित्रांनो, जेव्हा गावात सर्कस आली की संपूर्ण गावात उत्साहाची लाट यायची. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण तिकीट काढून ती जिवंत कला पाहायला जायची. आम्ही काल सर्कस पाहण्यासाठी गेलो होतो आणि खरंच सांगतो अनुभव एकदम जबरदस्त होता. उंच दुरीवर चालणारे कलाकार, जीव धोक्यात घालून केलेले स्टंट, विनोदी जोकर, प्रत्येक कलाकाराची मेहनत हे सगळ्या डोळ्यांनी पाहत होतं. अंगाला काटा अक्षरशः काटा येत होता. ही कला फक्त मनोरंजन नाही तर या अनेक वर्षांची साधना आणि कष्ट आहे. आईबाबांच्या जमान्यात ती सर्कस लोकांच्या हृदयात घर करत होती. खरंच खरी रियालिटी आजही जिवंत आहे. मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा प्रत्यक्ष समोर घडणारा हा प्रत्येक क्षण खूप मोठा आणि खास होता. मित्रांनो, सर्कस म्हणजे कष्ट, धाडस, कला आणि मनोरंजन याचा सुंदर संगम म्हणजे सर्कस, बरोबर का नाही? मित्रांनो, काल आम्ही सर्कस पाहायला गेलो होतो. लहानपणी ज्याची उत्सुकता असायची तीच सर्कस पुन्हा अनुभवायला मिळाली. पण यावेळी डोळ्यात आनंदापेक्षा वेगळीच भावना आली. ते फाटलेले तंबू, जुन्या झालेल्या खुर्च्या, वय झालेले कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये रिकाम्या पडलेल्या जागा. जे कलाकार स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचं मनोरंजन करतात त्यांच्याकडे आज लोकांची पाठ फिरवली. मोबाईलच्या छोट्याच्या स्क्रीनमध्ये आपलं येऊन आपण इतके गुंतून गेलो ना मित्रांनो, प्रत्यक्ष समोर घडणाऱ्या जिवंत कलेचा विसरच पडून गेला बघा. एक काळ होता, गावात सर्कस आली की जत्रेसारखे माहोल असायचा. मुलं हट्ट करायची, मोठेही आनंदाने जायचे. पण आज त्या कलाकारांच्या चेहऱ्यावर हास्यापेक्षा संघर्ष जास्त दिसतो. मित्रांनो, जर आपणच या कलेची साथ दिली नाही तर उद्या आपल्या पुढच्या पिढीला सर्कस फक्त पुस्तकात नाही तर मोबाईलच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. ही कला जिवंत ठेवायची असेल तर एकदा तरी आपल्या कुटुंबासोबत आपल्या रिंगो सर्कसला नक्की भेट द्या, नक्की बघायला जा. मित्रांनो, आज आपल्या लोणीमध्ये एक 8-10 दिवस झाले आपल्या रिंगो सर्कस आलेली आहे. मित्रांनो, टी व्ही त्याचबरोबर मोबाईल आणि त्याचबरोबर यायच्या जमान्यामध्ये जिवंत कला मरत चाललेली आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, मोबाईलमध्ये सगळं दिसतं, पण जी जिवंत कला ज्या कलाकारांमध्ये आहे ती कला जपून ठेवणं खूप गरजेचं आहे. रिंगो सर्कस यामध्ये देखील असे छोटे छोटे कलाकार, त्याचबरोबर अप्रतिम आपण जी कला बघितली, अप्रतिम म्हणजे स्वतःच्या जीवावर बेतून त्यांची जी कला आहे ती जोपासायचं काम, जादूगर असेल किंवा इतर कलाकार असेल, खूप सुंदर असं काम ते करत आहेत. त्यांना प्रतिसाद देणं, त्यांना साथ देणं आपलं सर्वसामान्यांचं, सर्व लोकांचं कर्तव्य आहे. त्यासाठी आपण सर्वांनी रिंगो सर्कस येथे सर्कस बघण्यासाठी, जिवंत कला बघण्यासाठी आपण सर्वांनी यायचं आहे. हे रिंगो सर्कसचे मालक आहेत, त्यांना आपण विचारून घेऊया कसा रिस्पॉन्स कसा आहे आपल्याला सर्कसचा. रिस्पॉन्स असा आहे का सर, आता सध्याला पोरांना माहीतच नाही का सर्कस काय आहे म्हणून. बरोबर. तर आमचं ते एक जे जुनी पिढी आहे त्यांना नवीन पिढीला दाखवायला पाहिजे का सर्कस, पोरांना आणून दाखवायला पाहिजे सर्कस काय. आता प्राणी होते तर लोक याचे बघायला, पण आता सध्या प्राणी नाही म्हणून आमचं सर्कस कोण बघायला तयार राहत नाही. बरोबर. सध्या प्रतिसाद तर ठीकच आहे, पण जसं प्रतिसाद आम्ही सोचलेलं तिच्यापेक्षा कमी आहे. हां. मित्रांनो, असं जर होत राहिलं तर असे कलाकार त्यांचं पोट कसं भरणार, किंवा त्यांना खूप मोठं व्हायची ही अपेक्षा नसती, पण कमीत कमी आपल्या अन्न, वस्त्र, निवारा हा व्यवस्थित असावा असं कलाकाराचं मत असतं. आणि जर सपोज आपल्याला आपण ज्यावेळेस सर्कस आपण आवडीने सर्कस बघायचो, पण आपल्या मुलांना सर्कस बघायला मिळेल का? जर आपण आत्ताच जर या सर्कसकडे पाठ फिरवली तर भविष्यात आपल्या पुढच्या पिढीला सर्कस बघायला मिळेल का याचा विचार आपण करायला हवा. त्यामुळं आपल्या लोणी येथे पोलीस स्टेशनच्या बाजूला रिंगो सर्कस आलेली आहे. आपण सर्वांनी या सर्कसचा आनंद घ्यायचा आहे. तिकीट अगदी कमी आहे. रोजचे 2 शो असतात, संध्याकाळी 6चा आणि रात्री 8:30चा, आणि रविवारी 3 शो असतात. मित्रांनो, एका गरिबाला साथ द्या, या छोट्या छोट्या कलाकारांना साथ द्या, आणि ही जी कला आहे ही बघण्यासाठी, त्यांना मोटिवेशन करण्यासाठी 100% आपण सर्वांनी या.